युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट भारतातील सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतोय का? देशात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होतोय का? आणि सर्वात मोठा प्रश्न, भारताकडे खरोखर किती दिवसांचा एलपीजी आणि सीएनजी साठा शिल्लक आहे? मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगलोर सारख्या मोठ्या शहरांमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही ठिकाणी हॉटेल रेस्टॉरंट्सला मिळणारा गॅस मिळत नसल्यामुळे कामकाज ठप्प होण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे घरगुती सिलेंडरसाठीही काही भागात लोकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याची चर्चा सुरू आहे. पण नेमकी परिस्थिती किती गंभीर आहे आणि भारत किती दिवस या संकटाला तोंड देऊ शकतो? आणि जर युद्ध लांबले तर पुढे काय होऊ शकते? हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहत रहा आज 24 तास. देश आणि जगातील महत्त्वाच्या घडामोडींचे सखोल विश्लेषण, पडद्यामागची खरी माहिती आणि सामान्य माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम, हे सर्व तुम्हाला मिळणार आहे आज 24 तासवर. जर तुम्हाला अशा सखोल आणि विश्वासार्ह बातम्या पाहायच्या असतील तर आत्ताच आज 24 तास चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचे मत आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. चला पाहूया या संपूर्ण प्रकरणामागचं खरं चित्र. सर्वात आधी समजून घ्यायला हवं की भारत एलपीजी गॅसवर किती अवलंबून आहे. भारताला दरवर्षी अंदाजे 33 मिलियन मेट्रिक टन एलपीजीची आवश्यकता असते. सिलेंडरच्या संख्येत बोलायचं झालं तर देशात दरवर्षी जवळपास 235 कोटी गॅस सिलेंडर वापरले जातात. म्हणजेच दररोज सुमारे 64 लाख सिलेंडर देशभरात वापरले जातात. यामध्ये जवळपास 88% गॅस घरगुती वापरासाठी असतो, तर 12% गॅस कमर्शियल वापरासाठी म्हणजेच हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या उद्योगांसाठी वापरला जातो. मात्र भारत आपल्या गरजेपैकी संपूर्ण गॅस स्वतः तयार करत नाही. देशाला लागणाऱ्या एलपीजी पैकी जवळपास 60% गॅस आयात करावा लागतो. याच कारणामुळे मिडल ईस्टमध्ये तणाव निर्माण झाला, त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. भारतासाठी मिडल ईस्ट हा ऊर्जा पुरवठ्याचा महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः कतार या भारताला सर्वात मोठ्या प्रमाणात एलपीजी पुरवणारा देश आहे. भारताला लागणाऱ्या एलपीजी पैकी जवळपास 40% पुरवठा कतारमधून होतो. मात्र युद्धामुळे समुद्री वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. विशेषतः हॉर्मुझ सामुद्रधुनी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. जगातील मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस वाहतूक याच मार्गाने होते. या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांची संख्या कमी झाल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऊर्जा क्षेत्रातील काही अहवालांनुसार भारताकडे सध्या अंदाजे 25 ते 30 दिवस पुरेल एवढा एलपीजी साठा उपलब्ध आहे, तर सीएनजीचा साठा यापेक्षा कमी म्हणजे अंदाजे 10 दिवसांचा असल्याचं काही तज्ज्ञ सांगतात. मात्र सरकारने स्पष्ट केलं आहे की नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशातील सर्व रिफायनरीजला एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी उत्पादनात 25 ते 28% वाढ करण्यात आली आहे. तसेच घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्यात येत आहे. याशिवाय साठेबाजी रोखण्यासाठी आवश्यक कायदेशीर उपाययोजनाही केल्या जात आहेत. जर मिडल ईस्टमधील परिस्थिती लवकर सुधारली नाही तर भारत पर्यायी देशांकडून गॅस आयात करण्याचा विचार करत आहे. यामध्ये अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, रशिया आणि आफ्रिकेतील काही देशांचा समावेश आहे. मात्र या देशांमधून गॅस भारतामध्ये पोहोचायला साधारण 1 ते 2 महिने लागू शकतात. एकूणच पाहता सध्या काही शहरांमध्ये गॅस पुरवठ्याबाबत अडचणी दिसत असल्या तरी देशात तातडीने मोठं संकट निर्माण झालेलं नाही. सरकारने पर्यायी पुरवठ्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे आणि घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. मिडल ईस्ट मधील परिस्थिती पुढील काही दिवसांत कशी बदलते यावरच भारतातील गॅस पुरवठ्याचं चित्र मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? भारताला गॅस संकटाचा सामना करावा लागेल का? तुमच्या शहरात गॅस सिलेंडर सहज मिळतोय का? कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. अशा सखोल आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा आज 24 तास. धन्यवाद.
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.